लोकसभेच्या जागेवरून खासदार नवनीत राणा आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये झुंपली आहे। राजकारण सोडेन पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असा दावा अडसूळ यांनी केलेला आहे। अमरावतीमध्ये राणा विरुद्ध अडसूळ यांच्यात रंगलेला कलगीतुरा आपण बघूयात या रिपोर्टमधनं। मला असं वाटतं की आनंदराव अडसूळ हे नवनीत राणाचा प्रचार करतील। अमरावतीच्या मैदानात कोण कुणाचा प्रचार करणार? लोकसभेच्या उमेदवारीसाठी राणा अडसूळांमध्ये रस्सीखेच। आनंद अडसूळांना अजित पवारांचा पाठिंबा मिळणार? अमरावती लोकसभेच्या जागेवरून आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा यांच्यात कलगीतुरा रंगलाय। अमरावती लोकसभेला महायुतीतून जागा मिळावी म्हणून आनंदराव अडसूळ यांचे प्रयत्न सुरू आहेत। आमदार रवी राणांनी अडसूळही नवनीत राणांचा प्रचार करतील असा टोला लगावला होता। यावरून पुन्हा एकदा वार पलटवार सुरू झालेत। तुम्ही सुद्धा कबूल कराल की यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ का? चायला एक वेळचं राजकारण सोडून देऊ ना आम्ही, आणि ती वेळ पण येणार नाही खऱ्या अर्थाने, ते कळेल लवकरच आपल्याला। मी या भानगडीत न जाताना मी माझं कामावर लक्ष असते। कोण काय बोलतंय त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही बनली आहे। नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे। कोण राजकारण सोडन कोण राजकारणात येईन हा विषय माझा सब्जेक्ट नाही आहे। पुढचे 2 ट्रेनमध्ये आनंदराव अडसूळ अभिजित अडसूळलाही सुद्धा घेऊन जाऊ श्री राम भगवंताच्या दर्शनाला, कारण सगळे आम्ही राम भक्त आहे। राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकणामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे। तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे हयाती तिथपर्यंत ते राजकारण सोडणार नाही, पण नवनीत राणाचा नक्की प्रचार करतील। 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सेना भाजपच्या युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि रिपाईचे उमेदवार राजेंद्र गवई यांचा पराभव केला होता। 2014च्या निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांनी राष्ट्रवादीच्या नवनीत राणा यांचा पराभव केला होता। 2019 मध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवनीत राणांनी निवडणूक लढवली आणि त्यांनी भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला। आता पुन्हा एकदा आनंदराव अडसूळ लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, पण शिंदे गट आणि राणांचा युवा स्वाभिमान पक्ष महायुतीमध्ये आल्यामुळे जागेचा तिढा निर्माण झालाय। म्हणूनच आनंदराव अडसूळ अजित पवारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे भाजपनं नवनीत राणा यांना भाजपच्या तिकिटावर लढण्याची अट ठेवल्याचंही म्हटलं जात आहे। आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भाजप प्रवेशावर सूचक विधान केलंय। नवनीत राणा बोलली तरी चर्चा आहे, नवनीत राणा काही नाही बोलली तरी चर्चा आहे। तर चांगलं आहे, आपण इम्पॉर्टन्स ठेवतो आहे लोकांच्या जीवनामध्ये, तर माझी चर्चा होत आहे त्या गोष्टीचा मला आनंद आहे। आणि अशी काही बातमी असली तर नक्की आपल्याशी मी नक्की शेअर करणार आणि मग मी पुढे जाणार आहे। आमचा जेवढाही निर्णय असते तो योग्य वेळीच असते आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू। भाजपनं युवा स्वाभिमानी पक्ष संपवू नये असा टोला प्रहारचे आमदार बच्चू कडूंनी लगावलाय। भाजपला लहान पक्ष, आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहे, तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे। युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे। ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान, आता त्यांचा स्वाभिमान मारला नाही गेला पाहिजे, त्याची काळजी बीजेपीनं घेतली पाहिजे। आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा बाहेर काढला होता। याच प्रकरणी 2 आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणार आहे। या निकालानंतरच अमरावतीची उमेदवारी नवनीत राणांना मिळणार की आनंद अडसूळ यांना हे निश्चित होईल। अमर घटारे, साम टीव्ही न्यूज, अमरावती।